नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. आज वटपौर्णिमा निमित्त जत शहरासह परिसरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात वटपूजनाचा पवित्र सण साजरा करण्यात आला. सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या सुवासिनी श्री यल्लमा मंदिर परिसरात वडाच्या झाडाजवळ तसेच आपल्या मळ्यातील वडाच्या झाडाखाली विधिवत पूजा केली. महिलांनी वडाच्या झाडाला हळद कुंकू वाहून ओटी भरत पान सुपारी, खारीक खोबरे, केळी, आंबा आणि पूजेचे साहित्य अर्पण केले. त्यानंतर वडाच्या झाडाभोवती 7 फेरे मारत दोरा गुंडाळून अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी श्री यल्लमा मंदिर परिसरात तसेच विविध मळ्यामध्ये मोठ्या संख्येने महिला माता भगिनी उपस्थित होत्या. एकमेकींना हळदी कुंकू लावत शुभेच्छांची देवाणघेवाण करत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. अनेक महिलांनी वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. कॅमेरामॅन प्राचीताई जोशी, आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या माती. आज आहे वटपौर्णिमेचा सण. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानासाठी व्रत केला होता. वडाला 7 फेऱ्या घातले की माझ्या पतीला म्हणजे आयुष्यभर माझा पती हाच पती मला मिळू दे म्हणून सावित्रीने वडाला फेऱ्या घालून ते व्रत पूर्ण केलेलं. तर त्या दिवसापासून सगळ्या महिला वडाला 7 फेऱ्या घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्मी हाच आपला नवरा मिळावा म्हणून व्रत करतात. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानासाठी व्रत केला होता की माझ्या मला 7 जन्मी हाच नवरा मिळो. त्याच्यासाठी तिनं त्या दिवसाच्या पासून सर्व सौभाग्यवती महिला वडाला 7 फेऱ्या घालतात आणि आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य आणि 7 जन्मी हाच नवरा मला मिळावा यासाठी हा व्रत करतात. त्या दिवसापासून ह्या व्रताला सुरू झालं. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. आज वटपौर्णिमा अत्यंत महत्त्व आहे. प्राणवायू त्यामध्ये आहे, ऑक्सिजन फुलं झाड आहे. निसर्गाबरोबर आपली संस्कृती जपताना त्या आपण झाडांचा विचार करून हे संस्कृती जपली आहे. आणि त्याला काही दंतकथा आहे आणि आपल्या पतीचं रक्षण त्या माध्यमातून केलेल्या भगिनी सुवासिनी सकाळपासून आवरून पुरणपोळीचा नैवेद्य करून स्वयंपाक करून हा सण उत्साहात साजरा करतात. त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमच्या सौभाग्यवती सुनीता त्याला जतचा आवाज परिवाराकडून त्यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. असं स्नेह प्रेम त्या निमित्त राहू दे. हीच जतचा आवाज परिवाराकडून शुभेच्छा. धन्यवाद.